असा विचार करा, एखाद्या व्यक्तीने गेली 20 वर्ष अगदी सुरक्षितपणे आणि उत्तमरित्या गाडी चालवली आहे आणि अचानक एक दिवस नियम बदलतो. त्यांना सांगण्यात येतं की नव्याने लायसन्ससाठी लेखी परीक्षा द्या, नाहीतर पुन्हा गाडी चालवता येणार नाही. हे किती विचित्र वाटेल, हो ना? नक्कीच, खूपच विचित्र वाटेल. आणि कसं आहे, प्रत्यक्ष अनुभवापेक्षा एका अचानक आलेल्या परीक्षेला जास्त महत्त्व देण्यानी हीच परिस्थिती आज आपल्या राज्यातील जवळ 20 लाख शिक्षकांसमोर उभी आहे. बरोबर. म्हणूनच आज आपण सर्वोच्च न्यायालयाच्या 13 मे 2026 रोजी झालेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या सुनावणीच्या कागदपत्रांचा सविस्तर आढावा घेणार आहोत. थोडी पार्श्वभूमी सांगायची तर अंजुमन इशाद विरुद्ध महाराष्ट्र राज्य या 2025च्या केसमध्ये न्यायालयाने सर्व शिक्षकांना TET म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा सक्तीची केली होती. हो, आणि त्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या पुनर्विचार याचिकेवर म्हणजेच रिव्ह्यू पिटिशनवर नुकतीच सुनावणी झाली. या कायदेशीर आणि भावनिक लढाईत नक्की काय घडतंय हे आपण आज उलगडणार आहोत. अगदी. म्हणजे या सुनावणीतील युक्तिवाद बघणं खूपच रंजक आहे. हो ना, कारण अभिषेक मनु संघवी आणि सलमान खुर्शीद यांसारख्या नामवंत वकिलांनी शिक्षकांची बाजू मांडताना एक अत्यंत व्यावहारिक मुद्दा उपस्थित केला. म्हणजे जे शिक्षक 2001 पासून शाळेत शिकवत आहेत, ज्यांचे वय आता 45 ते 50च्या घरात आहे, त्यांना अचानक आजच्या तरुण मुलांप्रमाणे विज्ञान आणि गणिताचे स्पर्धा परीक्षेचे पेपर सोडवायला लावणे कितपत योग्य आहे? हा तो प्रश्न होता. बापरे, हे तर खरंच अवघड आहे. आणि इथेच RTE म्हणजेच 2010 साली लागू झालेल्या शिक्षणाचा अधिकार कायद्याचा संदर्भ येतो. या कायद्याचा मुख्य उद्देश देशभरातील विद्यार्थ्यांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण देणं हा आहे. अगदी बरोबर. पण वकिलांचा युक्तिवाद असा होता की 2010च्या या कायद्याची सक्ती 2001 पूर्वी सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांवर भूतकाळात जाऊन कशी लादता येईल? रेट्रोस्पेक्टिव्हली हे कसं शक्य आहे? म्हणजे जर कोर्टाने कडक कारवाई केलीच तर सूत्रांनुसार 90% जुने शिक्षक एका झटक्यात बेरोजगार होतील. हो, हा तर खूप मोठा धोका आहे. होय. आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठाने नेमका याच मुद्द्यावर सुरुवातीला अत्यंत कडक भूमिका घेतली. त्यांनी स्पष्ट केलं की RTE कायदा हा विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी आणि दर्जेदार शिक्षणासाठी आहे, तो शिक्षकांच्या सोयीसाठी नाही. बरोबर आहे त्यांचं. 2017च्या अधिसूचनेनंतर TET पास होण्यासाठी तब्बल 9 वर्ष का वाया घालवली, असा थेट सवाल कोर्टाने विचारला. देशातील गरीब मुलांना उत्तम शिक्षण मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. यात तडजोड होऊ शकत नाही, असं न्यायाधीशांचं म्हणणं होतं. पण यात एक मोठी गोम आहे ना. जर गुणवत्तेशी कोणतीही तडजोड करायची नसेल तर एका रात्रीत 25 लाख शिक्षकांना काढून टाकणे व्यावहारिकदृष्ट्या अशक्य आहे. नक्कीच. अर्थव्यवस्था आणि शिक्षण व्यवस्था दोन्ही कोलमडून पडतील. म्हणूनच कोर्टाने NCTE आणि केंद्र सरकारला एक मधला मार्ग काढण्याचे निर्देश दिले. पण मला इथे गोष्ट समजत नाहीये. जर एखादा 50 वर्षांचा शिक्षक TET पास होऊ शकत नसेल तर त्यांना सोपी परीक्षा देणे किंवा शाळेतच ट्रेनिंग देणे यांनी दर्जेदार शिक्षणाचा मूळ उद्देश खरोखरच साध्य होईल का? हाच तर तो विरोधाभास आहे जिथे कोर्टाला सुवर्ण मध्य गाठायचं आहे. शिक्षकांचे संसार उद्ध्वस्त करणे किंवा त्यांना थेट सक्तीची सेवानिवृत्ती देणे हा आमचा उद्देश नाही, हे न्यायाधीशांनी मान्य केलं. बरं, म्हणजे त्यांनी थोडा मवाळ दृष्टिकोनही घेतला. हो, म्हणूनच वयस्कर शिक्षकांसाठी त्यांच्या अनुभवावर आधारित वेगळी चाचणी किंवा परीक्षा पास होण्यासाठी आणखी 3 ते 5 वर्षांची मुदतवाढ यांसारख्या पर्यायांवर विचार करण्याचे निर्देश त्यांनी सरकारला दिले आहेत. हे सर्व होत असताना महाराष्ट्र शासनाची भूमिका काय आहे? जर लाखो शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात असतील तर राज्य सरकार त्यांच्या पाठीशी उभं राहिलं का? कारण उपलब्ध दस्तावेजांवरून स्पष्ट दिसतं की महाराष्ट्र शासन पूर्वीच्या 2025च्या केसपासूनच TET सक्तीच्या बाजूने आहे. अगदी बरोबर ओळखलात. याचाच परिणाम म्हणून कोर्टाने सध्या कोणतीही कायमस्वरूपी सवलत दिलेली नाहीये. 2001 पूर्वी लागलेल्या शिक्षकांनाही कोणतीही सूट मिळालेली नाही. बाप रे, म्हणजे सक्ती कायम आहे तर? हो. 1 सप्टेंबर 2027 ही तारीख कोर्टाने अत्यंत महत्त्वाची मानली आहे. या तारखेपर्यंत TET उत्तीर्ण करणं बंधनकारकच आहे, अन्यथा सेवा समाप्त होईल असा इशारा देण्यात आलाय. इथे थोडा गोंधळ उडतोय माझा. एका बाजूला तुम्ही 1 सप्टेंबर 2027ची डेडलाईन सांगत आहात आणि दुसऱ्या बाजूला सूत्रांनुसार अंतिम निकाल अजून राखीव आहे असं म्हटलंय. हे दोन्ही एकाच वेळी कसं शक्य आहे? तसं आहे, कायद्याच्या भाषेत
हे समजून घेणं आवश्यक आहे. सुनावणी दरम्यान कोर्टाने तोंडी निरीक्षणे नोंदवली आणि 1 सप्टेंबर 2027 ची अट एक अंतरिम डेडलाईन म्हणून समोर ठेवली. अच्छा, म्हणजे इंटरिम डेडलाईन. हो, मात्र प्रत्यक्ष फायनल जजमेंट अजून दिलेलं नाहीये. दोन्ही बाजूंच्या वकिलांना आपले सविस्तर लेखी युक्तिवाद जमा करण्याचे आदेश दिले आहेत. हे सर्व रिटर्न सबमिशन्स वाचून जेव्हा कोर्टाचा अंतिम लेखी आदेश संकेतस्थळावर प्रकाशित होईल तेव्हाच या प्रकरणाचा अंतिम निकाल स्पष्ट होईल. समजलं. म्हणजे तोपर्यंत थेट कारवाईला तात्पुरती स्थगिती येतं. थोडक्यात सांगायचं तर सेवेत राहण्यासाठी टीईटीची टांगती तलवार कायम आहे, फक्त मुदतीचा आणि पर्यायी परीक्षा पद्धतींचा विचार सध्या सुरू आहे. अगदी. आणि यातून एक अत्यंत गुंतागुंतीचा प्रश्न निर्माण होतो, जो केवळ या निकालापुरता मर्यादित राहत नाही, तर आपल्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभा करतो. एका अचानक घेतलेल्या लेखी परीक्षेने ठरत नाहीत, त्याचप्रमाणे केवळ 3 तासांची एक पारंपरिक स्पर्धा परीक्षा खरोखरच एखाद्या शिक्षकाची 2 दशकांची शिकवण्याची कौशल्य आणि गुणवत्ता मोजू शकते का? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे नक्कीच. की भविष्यात आपल्याला अनुभवावर आधारित वेगळीच मूल्यमापन पद्धत विकसित करावी लागेल, यावर नक्कीच विचार व्हायला हवा.